या एपिसोडमध्ये आपण स्मरणचित्र मेमरी ड्रॉइंग पावसाळ्यातील एक दृश्य रंगकामाचे प्रात्यक्षिक पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी कला शिक्षक शीतल कुमार गोरे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आजच्या या एपिसोडमध्ये आपण पोस्टर कलरमध्ये एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने रंगकामाचे ट्रिक्स पाहणार आहोत। चला तर मग साहित्य पाहूया। पोस्टर कलर आपल्याकडे 6 किंवा 12 बाटल्यांचा जर सेट असेल त्यापैकी कोणताही घेऊ शकता। त्यानंतर राऊंड आणि फ्लॅट या माध्यमातले ब्रश, स्वच्छ असं पाणी हे शक्यतो मोठ्या भांड्यामध्ये घ्यावं आणि सुती कपडा। रंग मिक्सिंगसाठी एक डिश आपण घ्यायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर नव्यानंच माझ्या चॅनलवर आला असाल, नव्यानंच हा व्हिडिओ पाहत असाल तर आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे। त्यामुळे नवीन अपलोड होणारा जो व्हिडिओ आहे त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला तात्काळ उपलब्ध होतील। या चॅनलवर आपणाला चित्रकला या विषयाचे एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेमध्ये उपयुक्त ठरतील असे सर्वच विषयाचे ट्युटोरियल्स व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे। हा व्हिडिओ थोडा मोठ्या स्वरूपाचा झालेला आहे। त्याचं कारण असं आहे, प्रत्येक गोष्ट रंगकामाची असेल, शेडिंगची असेल, आउटलाईनची असेल, ती जर आपल्याला सविस्तर समजून घ्यायची असेल तर ती थोडक्यात सांगणं शक्य नाही। त्यामुळे हा व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे। त्यामुळे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा, म्हणजे आपल्या ज्या शंका आहेत त्या दूर होतील आणि परीक्षेमध्ये स्मरणचित्र रंगवण्याचं काम जे आहे तुमचं सोपं होईल। इथे आपण निळ्या रंगानं सुरुवात केलेली आहे, व्हाईट आणि कोबाल्ट ब्ल्यू, त्यानंतर थोडा मोरपंखी निळा, पिकॉक ब्ल्यू, हे 3 रंग मी इथे घेतलेले आहेत। रेनी सीझन आहे, पावसाळ्यातले एक प्रसंग आहे, त्यामुळे आकाश निळसर झालेला आहे आणि जो मागचा भाग आहे इमारतींचा तो सुद्धा मी त्या दूरवरच्या असल्या कारणानं थोड्या अशा निळसर ब्लर झालेल्या अशा दाखवलेल्या आहेत। इथे मी जिथे तुम्हाला मोठा स्पेस रंगवायचा आहे तिथे शक्यतो फ्लॅट ब्रशचा आपण उपयोग करावा। रंगकामासाठी आपण साधारणतः 1 तास जर वेळ दिला किंवा पाऊण तास वेळ दिला तर आपलं रंगकाम व्यवस्थित पूर्ण होऊ शकते। त्यासाठी आपण तसा सराव करावा। जो ओट्याचा भाग आहे त्याच्या कडेला थोडा आपण असा हिरवट असा रंग घेतलेला आहे, कारण की त्या ओट्याची शॅडो त्यावर पडलेली आहे। हा प्रसंग जो आहे तो थोडा शहरी भागातला आहे आणि रस्त्याच्या कडेला सखल भागामध्ये थोडं पाणी साचलंय पावसाचं आणि त्यामध्ये हे मुलं काय करत आहेत, खेळत आहेत। माझी भिंत जी आहे त्यामध्ये मी थोडा ब्राऊन, व्हाईट आणि रेड असे 3 रंग एकत्र केलेले आहेत। रेडचं प्रमाण कसं आहे, थोडं जास्त आहे आणि ब्राऊनचं प्रमाण किंचितचं आहे। असा त्या भिंतीला आपण फर्स्ट लेअर देत आहोत। आता हा आपला फर्स्ट लेअर आहे। फर्स्ट लेअर म्हणजे पहिला रंगाचा हात। हा कंप्लीट झाल्यानंतर आपण नंतर शेड लाईट त्यावर दाखवून त्याला राऊंडलिटी आणणार आहोत। हा जो पहिला लेअर आहे तो आपण पूर्ण चित्राला देऊन घेणार आहोत। आता स्किन कलर, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्किन कलर बनवता येत नाही। आपण कुठले कलर घेतले आहेत, व्हाईट घेतला आहे, येलो, क्रोम येलो घेतला आहे। येलो तुम्ही क्रोम येलो घ्या किंवा लेमन येलो घ्या आणि त्याच्यामध्ये रेड आणि थोडा ऑरेंज घेतलेला आहे। तुम्ही असंही करू शकता, ऑरेंजमध्ये जर डायरेक्ट व्हाईट रंग जर आपण घेतला तरी स्किन कलर तयार होऊ शकतो।
आता सर्वांच्या स्किन सारख्या असतात का? काही गोऱ्या असतात, काही निम गोऱ्या असतात, काही सावळ्या असतात. म्हणजे ते सावळा रंग तुम्हाला तयार करायचा आहे. तिथे थोडा त्या स्किन कलरमध्ये थोडा ब्राऊन रंग जर घेतला आपण, थोडा जांभळट आणि ब्राऊन रंग जर घेतला, तर तो सावळा कलर तुम्हाला तिथे तयार होईल. पहा, आपण ही पद्धत तुम्ही काम करताना वापरायची आहे. पहा, आकाशाचा निळ्या रंगाचा पूर्ण काम करून घेतलंय, भिंतीचं काम करून घेतलंय आणि त्यानंतर मानवाच्या शरीराचा पूर्ण एक लेयर मी देऊन घेतलाय. हीच पद्धत तुम्ही वापरायची. तुम्हाला जर कमी वेळेमध्ये काम करायचं असेल तर हीच पद्धत वापरायची आहे. आता जो खाकी रंग आहे, त्या मुलांची जी पॅन्ट आहे, शाळेचा तो गणवेश आहे. पहा, ती खाकी पॅन्ट सगळ्यांच्या खाकी पॅन्टला आणि त्या दप्तरांना एका वेळेस रंग देऊन घेतलेला. त्यानंतर आता तो ओट्याचा भाग जो आहे तो रंगवतोय. या चित्रामध्ये एक लक्षात घ्या की रंगकाम करण्याआधी, सुरू करण्याआधी आपल्याला त्या चित्रामध्ये वस्तूंवर लाईट्स कुठून टाकायचा आहे. समोरच्या बाजूने घ्यायचा आहे, डाव्या बाजूने घ्यायचा आहे, उजव्या बाजूने घ्यायचा आहे की वरनं घ्यायचा आहे प्रकाश योजना. ते आपण ठरवून त्यानुसार सेकंड जो लेयर आहे तिथून आपलं ते रंगकाम सुरू होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण उजवे असाल, रायटी असाल, कुणी लिफ्टी पण असतं पहा, त्या पद्धतीने आपण जर उजवे असाल तर आपलं रंगकामाचं साहित्य, पाणी, डिश ही उजव्या हाताला असावी आणि जो डावा आहे त्याने साहित्य डाव्या हाताला ठेवावं. इथे तुम्हाला दिसत असेल माझ्याकडे जितक्या शेड आहेत रंगाच्या, त्या सर्व मी समोर ओपन करून ठेवलेल्या आहेत आणि चित्र पूर्ण होईपर्यंत त्या ओपनच राहणार आहेत. त्या बंद नाही करायच्या. तुम्ही काय करता, काम करत असताना ते बंद करता, परत उघडता, त्यात तुमचा भरपूर वेळ निघून जातो. आता केसाचं काम सुरू झालंय. फर्स्ट लेअर, त्यामध्ये मी थोडा ब्राऊन, थोडा ब्लॅक आणि थोडा येलो ऑकर म्हणजे खाकी पिवळा, हे 3 रंग घेऊन एकदम डार्क शेड नाही केलेली, डार्कच आहे पण त्यातली थोडी किंचितशी लाईट अशी आहे आणि ते केसांचा भाग पूर्ण रंगवून घेतलेला आहे. आता तुम्हाला इथे दिसत असेल की काही पेपरचा जो व्हाईट भाग आहे तो मी तसाच सोडलेला आहे. तो पोर्शन तसाच सोडला. तुम्ही या पद्धतीने काम करू शकता. काही मुलं व्हाईट शर्ट जर दाखवायचं असेल तर त्यावर पुन्हा व्हाईट रंग देतात. यात वेळ घालवायचा नाही. आता यामध्ये काही मुलींचे आणि मुलांचे जे शर्ट्स आहेत ते व्हाईट कलरचे आहेत. ते मी काय केलंय, पेपरचा व्हाईट सोडलाय, त्यावर फक्त आपण सेकंड लेअरमध्ये शेड लाईट दाखवणार आहोत. आता त्या मुलींचा जो ड्रेस आहे निळा, त्यामध्ये मी कोबाल्ट ब्ल्यू आणि पर्शियन ब्ल्यू हे 2 रंग एकत्र केलेले आहेत आणि ज्या बाजूने सावली आहे, शॅडो आहे, त्या बाजूने पर्शियन ब्ल्यू थोडा जास्त घेऊन लगेच ती शॅडो पण त्यामध्ये काम करत असताना, रंग देत असतानाच देऊन घेतलेली आहे. ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवातून शिकायला मिळतील. पहा, इथे पहा, लगेच मी काय केलंय, ती शॅडो जी आहे ती डार्क केलेली आहे. म्हणजेच काही सेकंड लेअरचं काम मी फर्स्ट लेअरमध्येच करत आहे. पहा, आता शर्टच्या ज्या शॅडो आहेत त्यामध्ये मी पांढरा रंग घेतलाय, थोडा निळा घेतलाय आणि शेजारी थोडी अशी गुलाबी लाल रंगाची शेड होती, पिवळ्या रंगाची शेड होती, ती त्यामध्ये मिक्स केलेली आहे. आणि ज्या बाजूने त्या कपड्यावर सावल्या पडल्यात, शॅडो पडल्यात, तो भाग लगेच देऊन घेतोय आणि शर्टचा पांढरा भाग हा पांढराच ठेवणार आहे. पहा, पोस्टर कलरमध्ये काम करत असताना आधी आपल्याला डार्क रंग चढवावे लागतात आणि नंतर फिकट रंगाकडे जावं लागतं. वॉटर कलरमध्ये याच्या उलट प्रोसेस आहे. तिथे लाईट कलर आधी द्यावे लागतात आणि नंतर डार्ककडे जावे लागतं. इथे तुम्हाला डार्क कलर आधी द्यायचे आणि नंतर लाईट. आता आपण सेकंड लेअर सुरू केला आहे.
तो जो चेहऱ्याचा रंग आहे त्याच्यावर जी सावली पडलेली आहे त्याच रंगामध्ये स्किन कलरमध्ये काय केलंय, पांढरा रंग नाही घेतला मी, तर तो जो रेड आहे, येलो आहे, त्याचं प्रमाण थोडं थोडं वाढवल्यामुळं काय झालंय, तो रंग डार्क झालाय आणि तो रंग आपण तिथे देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रंगछटा तयार करणं म्हणजे फिकट रंगापासून डार्क रंगापर्यंत रंगछटा कशा तयार करायच्या याच्यावर मी एक स्वतंत्र असा व्हिडिओ तयार केलेला आहे. तो आपणास पाहायचा असेल तर वरील आय बटनावर क्लिक करून तो पहावा. त्यानंतर याच चित्राचा रेखाटनाचा फर्स्ट पार्ट म्हणजे पहिला भाग तोही आपण पहावा. त्यासाठी वरील आय बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. पहा, उजव्या बाजूने प्रकाश आल्यामुळे सावल्या कुठं पडल्यात, त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे डाव्या बाजूला. म्हणजे पहा, त्यांच्या चेहऱ्यावर, हातावर, पायांवरती काय करतोय मी, शॅडो दाखवत आहे. आपलं निरीक्षण पाहिजे, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर प्रकाश पडतो तर त्याच्या हातावर कशा सावल्या पडत असतील हे जर आपण निरीक्षणातून टिपलं तर अशा या चित्रामध्ये त्या सावल्या दाखवायला आपल्याला अवघड जाणार नाही. या सावल्या देखील परफेक्ट आल्या पाहिजेत. पहा, छायाप्रकाशाचा या रंगकामामध्ये, चित्रामध्ये खूप महत्त्वाचा रोल असतो. त्याने चित्र जिवंत दिसतं. जर सावल्या तुम्ही दाखवल्या नाही तर त्या चित्रातल्या ज्या मानवी आकृत्या आहेत, वस्तू आहेत, त्याचा पृष्ठभागाशी काही संबंध नाही आणि त्या हवेत तरंगत आहेत अशा त्या वाटतील. पाहता त्या मुलींच्या ड्रेसवर आपण काम करतोय, डार्क शॅडो त्यामध्ये दाखवलेली आहे. ती छत्री सुद्धा आपण डार्क केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो काळा रंग आपण काय करायचा आहे, टाळायचा आहे. कारण की काळा रंग जे आहे तो जर आपल्याला व्यवस्थित घेता आला नाही चित्रामध्ये, तो व्यवस्थित त्याच्या शेड बनवता आले नाही तर तो चित्र खराब करू शकतो आणि तो चित्र चांगलंही करू शकतो, खुलवू शकतो. त्याचं वापरण्याचं टेक्निक जे आहे ते आपल्याला अवगत झालं पाहिजे. आता त्यांचे जे कपडे आहेत त्यावर आपण सेकंड लेअर काय करतोय, देत आहोत. ते खाकी रंग जो आहे, खाकी पिवळा, त्याच्यामध्ये थोडा ब्राऊन घेतलाय आणि त्याला थोडा डार्क केलाय या पद्धतीने. पहा, तो जो आत्ता भाग रंगवलाय त्यावर सुद्धा आपण सावली दाखवलेली आहे. त्याने तो भाग कसा उठून दिसतो, तो पाण्याचा जो वॉल असतो, नळ असतो, त्या टाईपचा तो भाग आहे. त्यानंतर ही जी भिंत आहे त्यावर आपण जे विटांचा भाग दाखवलाय, त्या डार्क लाईन कशा केल्यात आपण, आपल्याकडे पहिला तो रंग शिल्लक होता त्याच्यामध्ये थोडा रेड आणि थोडा ब्ल्यू वाढून त्या डार्क केल्यात आणि त्यावरच आपण काय केल्यात, लाईट लाईन सोडल्यात. म्हणजे रेडमध्ये आणि ब्ल्यूमध्ये थोडा व्हाईट जास्त घेऊन त्या बरोबर रेषा लाईट अशा दाखवल्यानंतर त्यामध्ये उठाव निर्मिती झालेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या पाण्यांवर ज्या लाटा आहेत, तरंग आहेत, ते आपण पांढऱ्या रंगाने कसे दाखवत आहोत. ते दाखवल्यानंतर ते चित्र अजून जिवंत आणि खरं वाटणार आहे, रिअलिस्टिक वाटणार आहे. पहा, आपल्याकडे वेळ किती उपलब्ध आहे त्यानुसार आपण काम करायचं आहे. त्यानंतर आपल्या कामाचा स्पीड तोही महत्त्वाचा आहे. इतर गोष्टींकडे लक्ष न देता आपण जर आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं, आपल्याकडे हातामध्ये घड्याळ पाहिजे आणि सतत ते घड्याळ पाहावं म्हणजे आपल्याला वेळेचा अंदाज येईल, किती वेळ शिल्लक आहे, आपल्याला काम किती उरकायचं आहे. या सर्व गोष्टी आता किरकोळ वाटत असतील, परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात आपण पेपरमध्ये कृती करत असतो त्यावेळेस त्याचं महत्त्व कळत असतं. पहा, आता आपण याहीपेक्षा थोडे डार्क रंग काय केलेत, जास्त चढू राहिलो, ज्या सावल्या आहेत तिथे आपल्याला कमी वाटतात. पहा, आता पाण्यामध्ये सुद्धा त्या निळ्या रंगाच्या ज्या सावल्या आहेत, लाटा आहेत, तरंग आहेत, ते सुद्धा आपण काय केले, थोडे वाढवतोय
विद्यार्थी मित्रांनो, आपण असं काम पाहिलं असेल, स्केच पेनने आउटलाईन करणं आणि त्यामध्ये रंग भरणं. ही थोडी वेगळी मी पद्धत इथे तुम्हाला शिकवत आहे. आता आपण आउटलाईन करतोय, तो एकदम 0 पॉईंटचा जो ब्रश आहे छोटा, त्याने करतोय. आउटलाईन करण्यासाठी मी डायरेक्ट ब्लॅक कलर घेतलेला नाही. त्यामध्ये ब्राऊन कलर आहे. थोडा ब्राउनिश ब्लॅक तो कलर करायचा आहे आणि त्याने ती आउटलाईन बिनचूक अशी करायची आहे. जर तुम्ही ब्रशने आउटलाईन करण्याचा जर सराव ठेवला तर त्याचं एक लूक हे वेगळंच दिसतं आणि कुठे बोल्ड लाईन, कुठे अशी त्याचा थिकनेस जास्त कमी अशा प्रकारची जी लाईन आहे त्यातून चित्र असं उठावदार दिसते. पहा, प्रत्येक चित्राला आउटलाईन करत असताना ती काळजीपूर्वक करायची आहे. कारण की ही आउटलाईन आपण डायरेक्ट ब्रशने करतोय, पेन्सिलने करत नाही. म्हणजे आपली आउटलाईन चुकली तर ती आपल्याला खोडता येणार नाही. म्हणून ती घाई न करता दमाने आणि शांतपणे व्यवस्थित करायची आहे. त्यामध्ये त्या चित्राचं प्रमाणबद्धता जाता कामा नाही. पहा, तुम्हाला लगेच इथे दिसत असेल चित्र किती सुंदर व्हायला लागले. पेपरच्या बाजूने मी ॲब्रो टेप लावलेला आहे. तुम्ही एखाद्या वेळेस घरी किंवा शाळेमध्ये प्रॅक्टिस करत असताना असा ट्राय करून पहा. किंवा मग 2 सेंटीमीटर 1 सेंटीमीटरची जरी बॉर्डर केली आणि त्यामध्ये चित्र काढलं तरी चालेल. या ॲब्रो टेपनी काय होतंय, पेपरच्या बाजूने जो ॲब्रो टेप लावला आहे त्याने तो पेपर हलत नाही आणि त्याला एक अशी नंतर एकसारखी बॉर्डर सुटते आणि काम बिंदास करता येते. हां, यासाठी आपल्याकडे 1 नंबरचा किंवा 0 पॉईंटचा ब्रश असेल तर अधिक चांगले. हा जो मी ब्रश वापरत आहे तो कॅमल कंपनीचा ब्रश आहे. बाजारामध्ये किंवा जिथे चित्रकलेचं साहित्य मिळतं त्या स्टोअरमध्ये हे रंग, ब्रश सर्व अवेलेबल असतात. त्याचबरोबर याच चित्राच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ऑनलाईन खरेदीसाठी याच्या काही लिंक्स तिथे दिलेल्या आहेत, त्याही पाहाव्यात. विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे वेगवेगळ्या विषयाच्या प्लेलिस्ट पाहायला मिळतील. म्हणजेच वस्तुचित्र, मेमरी ड्रॉइंग, लेटर रायटिंग म्हणजे अक्षरलेखन, त्यानंतर भूमिती म्हणजेच जॉमेट्री, एलिमेंटरी ग्रेड परीक्षा आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा. त्या प्लेलिस्टमधील वेगवेगळ्या विषयाच्या प्लेलिस्ट तुम्ही पाहिल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ तिथे पाहायला मिळतील. डिझाईनची सुद्धा त्यामध्ये प्लेलिस्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन दोन्ही परीक्षेच्या तिथे पाहायला मिळतील. तिथे जा आणि सर्व व्हिडिओ तिथे तुम्हाला एकाच वेळेस उपलब्ध होतील. पहा, आता आपण इथे कुठेही कंटाळा केलेला नाही. प्रत्येक चित्राची आउटलाईन एकसारखी आली, कुठे जाडी भरडी नाही, कुठे अशी रटाळ नाही. हे आपण पाळायचं आहे. प्रत्येक कामामध्ये आपण जीव ओतायचा आहे. मनापासनं प्रत्येक काम करायचं आहे आणि जो मनापासनं काम करतो त्याचं नक्कीच काम कसं होत असतं, चांगलं होतं. त्याचं हे उत्तम उदाहरण तुमच्या समोर आहे. पहा, यामध्ये चित्राचा विषय आहे पावसाळ्यातील एक दृश्य आणि मग या मुख्य विषयाला आपण काय केलेलं आहे, इथे जास्त महत्त्व दिलेलं आहे. बरेचसे विद्यार्थी स्मरणचित्र छान काढतात परंतु ज्या फिगर ज्या असतात ते एकदम छोट्या काढतात. काही विद्यार्थी ते एकदम छोटे छोटे काढतात. अशा चित्रांना मार्क मिळत नाहीत. अशी चित्र बाद देखील होतात. पहा, त्या पाण्याच्या लाटामध्ये त्याचं प्रतिबिंब समोर, ती बाई, मुलगा, ती मुलगी, होड्या, या सर्वांचं प्रतिबिंब कसं दाखवलं एकदम सिंपलपणे, पण किती छान वाटतंय. ह्या किरकोळ गोष्टी असतील, छोट्या गोष्टी असतील, परंतु त्या फार इफेक्टिव्ह अशा
असतात चित्रामध्ये त्या खूप मोठं काम करतात. पहा आता त्यांच्या हातांवर मी पुन्हा डार्क शॅडो दाखवून त्यानंतर पावसाचे थेंब कसे काढलेत मी छोट्या ब्रशने एकदम असे एकसारखे. काही मुलं इकडनं थेंब काढतात, काही मुलं डाव्या बाजूने आलेत थेंब, काही उजव्या बाजूने आलेत, अशी कृती करतात. पाऊस हा काय असा चौबाजूने येत नाही, एकाच बाजूने त्याची दिशा असते. पहा विद्यार्थी मित्रांनो, पाऊस पडतोय, ही मुलं त्या पावसामध्ये भिजतायत. मग त्यांचे कपडे सुद्धा थोडे असे भिजल्यासारखे दाखवण्यासाठी आपण त्या शर्टवर काही ठिकाणी असा स्किन कलरचे असे लाईन्स किंवा तो स्किन कलर देतोय. त्याने ते कपडे भिजल्याचा इफेक्ट दिसत आहे. पहा अशा प्रकारे हे रंगकाम आपण पूर्ण केल्यानंतर तो ॲब्रो टेप आपण काढत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. धन्यवाद.